जर आपल्याला मूतखड्याचा त्रास असेल, तो मूतखड्याचा त्रास चक्क 5 दिवसात दूर होणार आहे बरं का. मंडळी काय असतं, निसर्गामध्ये लाखो वनस्पती आहेत, हजारो वनस्पती आहेत, पण त्या वनस्पतीचे नेमकं आपल्याला फायदेच माहीत नसतात. तर आता तुम्हाला वर्षातून एक मोठा सण येतो, आपण सोनं देतो आणि पाया हे पडतच असतो. तर ते झाड माझ्या हातामध्ये आहे. आमच्याकडे याला सोन्याचं झाड असं म्हणतात आणि त्याला आपट्याचे पानं असं म्हणतात आणि आपट्याचं झाड पण असं म्हणतात बरं का. पण ही वनस्पती आपल्या शरीरासाठी ना अमृत असणार आहे, अमृत. आणि संजीवनीपेक्षा काही कमी नसणार आहे बरं का ही वनस्पती. जर आपल्या किडनीमध्ये जर मूतखड्याचे खडे झालेले असतील, किती मोठे खडे असू द्या, छोटे खडे असू द्या, आणि काही काही जणांचे खडे तयार होतात, पडतात आणि परत खडे तयार होतात. पण हे आपट्याचं झाड असं आहे, अर्थातच सोन्याचं झाड असं आहे. तुम्हाला फक्त ह्या झाडाचे 4 ते 5 पानं घ्यायचे आहे आणि मी तुम्हाला याचा आयुर्वेदिक काढा बनवून दाखवणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ इतका सुंदर असणार आहे ना आजचा, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त शेअर करा. तर मंडळी, आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला आहे ना, या वनस्पतीचा नेमका उल्लेख कसा केलेला आहे, अश्मंतक. अश्म म्हणजे खडा आणि अंतक म्हणजे अंत, खड्याचा अंत. म्हणजे निसर्गाने एवढं बहुमूल्य आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्याची ओळख पटली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, याचे फक्त 6 पानं घ्यायचे आहे. आणि मंडळी, हा एका व्यक्तीसाठी काढा झाला 6 पानाचा. आणि आपण 2 जणांना काढा जर बनवायचा असेल तर तुम्हाला 12 पानं घ्यायची आहे. मी 12 ते 13 पानं घेतलेले आहेत. हे 12-13 पानं आपल्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मंडळी, मी एक ग्लास घेतलेला आहे आणि एका ग्लासामध्ये आपल्याला फक्त 1 कप पाणी टाकून घ्यायचं आहे बरं का. हे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे याच्यात हातामध्ये चुरगळून, आणि हे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये. मंडळी, ह्या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे ना, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तेच सांगणार आहे बरं का. आपण संध्याकाळी जेवण करतो आणि झोपतो तेव्हा काय करायचं आहे, आपल्याला 1 कप पाण्यामध्ये असे 10 ते 12 पानं आहेत ना, ते टाकून घ्यायचे आहे. 2 माणसांसाठी आणि जर 1 माणसांसाठी जर तुम्ही काढा बनवला एका व्यक्तीसाठी, तर तुम्ही फक्त 5 ते 6 पानं घ्या. हे पानं आपल्याला ह्या पाण्यामध्ये रात्रभर भिजू ठेवायचे आहेत बरं का. आलं तुमच्या लक्षामध्ये. आणि सकाळ झाल्याच्या नंतर आपल्याला याचा काढा बनवायचा आहे बरं का. आता आपण शेतामध्ये आलो आहोत, मी तुम्हाला लगेचच्या लगे बनवून दाखवतो आणि लगेचच्या लगेच पिऊन दाखवतो. आणि मंडळी, आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील की हा काढा नेमकं किती दिवस घ्यायचा आहे. तुम्ही फक्त 3 दिवस घ्या, तुम्हाला 80 ते 90% फरक पडणार. आणि जर 5 दिवस जर घेतला ना, पूर्ण 100% फरक पडणार बरं का. तुमच्या शरीरात जर उष्णता असेल, दिसायला कमी येत असेल, डोळे चिपटत असतील, म्हणजे असे विविध प्रकारचे आणखीन पण फायदे आहेत याचे. आणि मंडळी, तुम्ही जर झोपेतून उठले आणि तोंड न धुता हा जर काढा पिले तर अतिउत्तम बरं का. सगळ्यात फायदा मग त्याचा भेटतो. आणि हे 1 कप पाणी आणि याचे पानं हे आपण असं टाकून देऊ. तर मंडळी, मी 1 कप पाणी घेतलेलं आहे बरं का. आणि हे उकळून फक्त आपल्याला अर्धा कप बनवायचं आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. तर मंडळी, मी काय केलेलं आहे, हे पानं फक्त 5 मिनटं भिजवून घेतलेले आहे. पण तुम्ही जेव्हा रात्रभर पानं हे भिजवशान ना कपामध्ये, तर त्या पाण्याचा कलर पूर्ण पिवळा झालेला असेल बरं का. म्हणजे त्या पानाचा सर्व आरग त्या पाण्यामध्ये उतरलेला राहील. आणि तुम्हाला फक्त उकळून घ्यायचं आहे. किती सोपं आहे मंडळी. निसर्गाचे नियम सोपेच असतात, पण ते फक्त आपण अनुभवले पाहिजे, केले पाहिजे प्रामाणिकपणे. कसा पाण्याचा कलर बदललेला आहे आणि पिवळसर पाणी झालेलं आहे. तर मंडळी, असा खळखळ खळखळ उकाळला बरं का आपला काढा. आता मी आता उतरून घेतो. आलं तुमच्या लक्षामध्ये कसा कलर झालेला आहे. थंड होत आहे मंडळी. काढा थंड होऊन द्यायचा आहे बरं का, आणि मगच आपल्याला प्यायचा आहे. तर मंडळी, या काढा पिण्यासाठी आज काय कुठली रेसिपी नसणार आहे. आज आपला मूतखड्यासाठी स्पेशल काढा असणार आहे. आणि तुम्ही मंडळी विचार करू शकता, मी इतके तुम्हाला काढे बनवून दाखवतो, आयुर्वेदिक भाज्या बनवून दाखवतो आणि नित्यनियमाने असे काढे हे बनवतच असतो. तुम्हाला याची मंडळी चव सांगतो, सेम पाणी पिल्यासारखं आहे. मंडळी, या काढीची चव आहे ना, आपण जसा कोरा चहा पितो ना, सेम तशीच आहे बरं का. एकदम छान. मंडळी, खूप छान वाटलं बरं का.
आणि तुम्ही अजिबात काळजी करत नका जाऊ मंडळी. एक तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, तुम्ही मोबाईलवरती बरेच जणांची व्हिडिओ बघता. लोक काय करतात बरं का, खुर्चीवर बसतात आणि माहिती देतात आयुर्वेदाची. कुणीच असा काढा बनवून नाही दाखवत प्रत्यक्ष, कुणी पिऊन नाही दाखवत. पण तुम्ही माझ्यावर विश्वास भरपूर ठेवता आणि तुम्ही मंडळी आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आहे ना, त्या चॅनलवरती भरपूर प्रेम करता बरं का. भरपूर ताई आहेत, दादा आहेत, त्या कमेंट करत असतात. आम्ही प्रत्येक कमेंटलाही उत्तर देतच असतो. आणि भरपूर ताईंचे दादाचे असे प्रश्न होते, नेमकं दादा तुमचं गाव कुठलं. तर साईबाबांच्या शिर्डीपाशी आहे ना आमचं श्रीरामपूर गाव आहे बरं का. म्हणजे तुम्ही जर साईबाबांच्या शिर्डीला आले तर साईबाबांच्या शिर्डीपासून माझ्या घरी येण्यासाठी ना 20 मिनिटं लागतात बरं का. जे श्रीरामपूर संगमनेर रोड आहे ना, श्रीरामपूर संगमनेर रोडवर असणारं नांदूर गाव आहे आमचं आहे. तर मंडळी श्रीरामपूर संगमनेर रोड हा जो रोड आहे ना, त्या रोडवर असणारं आमचं नांदूर गाव आहे बरं का. आणि मंडळी आमच्या नांदूर गावाला तालुका आहे ना राहता आहे बरं का, आणि जिल्हा अहिल्यानगर आहे. आलं तुमच्या लक्षामध्ये. तर मंडळी असंच भरभरून प्रेम असू द्या बरं का आपलं. तर चला, आज शेतामध्ये आलतो, तुम्हाला आयुर्वेदिक काढा बनवून दाखवलेला आहे. तो आयुर्वेदिक काढा कसा वाटला ना नक्की कमेंट करून कळवा बरं का. आणि मंडळी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि टिप्पणी करायला विसरू नका. आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा बरं का. तर चला मंडळी, पुन्हा भेटू आपण नवीन एखाद्या रेसिपीमध्ये किंवा नवीन एखाद्या आयुर्वेदिक काढ्यामध्ये. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.